गृहमंत्री अमित शहांना तुम्ही नाशिकमधल्या निफाड कारखान्यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. नेमकं तुमचं म्हणणं काय आहे? पत्रात मांडलं तरी? मी पत्रात स्पष्ट म्हटलं आणि त्यांना पत्र मी शुद्ध मराठीत दिलेलं. यावेळेला प्रथमच नाशिक जिल्ह्यातला निफाड सहकारी कारखाना हा गेल्या काही काळापासून भ्रष्टाचार, अनागोंदी, अंतर्गत राजकारणामुळे बंद पडले. शेकडो कामगार त्यांचे संसारांची धुळधाण उडाली. कामगार आणि कामगारांचे प्रतिनिधी वारंवार प्रयत्न करतात. महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व कारखाने, जे कारखानदार भाजपात गेले, अजित पवारांबरोबर गेले, त्यांना भरघोस मदत देऊन कारखाने चालू करण्यात आले. त्यासाठी सुद्धा कोट्यावधी रुपयाचा निधी देण्यात आला. काही कारखानदार थेट अमित शहांना भेटतात, इथून त्यांना मदत मिळते. तरीही निफाड कारखाना जो आहे, शेकडो चुली त्याच्यावरती अवलंबून आहे. तो कारखाना मुळात मधल्या काळामध्ये शिंदेचं सरकार आल्यावरती विकत घेतला. कोणी विकत घेतला आणि विकत घेऊन थांबले नाही. त्यातलं भंगार 25 कोटीला विकलं. नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज त्या कारखान्यावरती आहे. आता नाशिक जिल्हा बँक तो कारखाना विकण्यासाठी प्रयत्न करते. विकला जावा कायमचा. कामगारांची 25 ते 30 कोटीची देणी थकलेली आहे, पगार थकलेले आहे, ग्रॅज्युएटी, प्रॉव्हिडंट फंड, एक दमडा न देता कारखाना विक्रीस काढणं हा फार मोठा अपराध आहे. हा कारखाना चालू शकतो. निफाड सारख्या ठिकाणी जिथे मुबलक ऊस आहे, जिकडलं नेतृत्व सक्षम आहे, तो कारखाना का चालवला जात नाही? कारण तो कारखाना कोणाला तरी विकायचा आहे आणि विकून जमीन, भंगार, इतर गोष्टी विकून त्यात पैसे कमवतात. अनिल कदम त्या भागातले शिवसेनेचे नेते, त्यांचं माझं आता बोलणं झालं. हा विषय त्यांनीच माझ्यासमोर मांडला. मंगळवारी निफाडकरांचा मोर्चा, प्रचंड मोर्चा निघतोय कारखाना चालू करण्याचा. अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली, त्यानंतर निफाड सहकारी कामगार संघ आहे, त्यांचा एक मोठा मोर्चा निघतो. मी स्वतः या विषयावरती अमित शहांच्या संपर्कात आहे आणि माझी विनंती आहे, महाराष्ट्रातला नाशिक जिल्ह्यातला कारखाना जर अमित शहांनी चालू करून दिला तर सहकार मंत्री म्हणून ते खरोखर काम करतायत अशी माझी खात्री आहे. नाहीतर त्यांचं सहकार खातं हे बँका, सहकारी बँका, त्याचे प्रमुख, साखर कारखानदार आपल्या पक्षात द्यावे, त्यासाठी दबावाच्या राजकारणासाठी ते करतात की काय? हा कारखाना त्याने चालू करून आम्हाला दिला पाहिजे. निफाड सहकारी साखर कारखाना. मंगळवारी हजारो कामगारांचा मोर्चा आमचे अनिल कदम काढतात. याच अनुषंगाने तुम्ही आता असं म्हणालात की निफाड कारखान्यासंदर्भात तुम्ही अमित शहांशी संपर्कात आहात. पत्र तर लिहिलेलं आहे. अमित शहांशी तुमचा याविषयी व्यक्तिगत संवाद झालाय का? माझा मागच्या पार्लमेंटच्या काळामध्ये त्यांच्याकडे मी या संदर्भातली सगळी कागदपत्र त्यांच्या हातात दिलेली, प्रत्यक्ष भेटून त्यांना दिलेली. होय, मी ज्या कन्सल्टेटिव्ह कमिटीवर आहे त्याचे ते अध्यक्ष, त्याच्यामुळे आमचे त्यांचे संवाद त्या संदर्भात होत असतो कामासंदर्भात. आणि म्हटलं या कारखान्यामध्ये हा कारखाना प्रचंड भ्रष्टाचारामुळे बंद पडला आणि भ्रष्टाचार करणारे लोक तुमच्या पक्षाशी किंवा तुमच्या पक्षाच्या अलायन्सशी संबंधित आहे. तुम्ही त्याचा तपास करावा आणि पहिला कारखाना चालू करावा आणि मग गुन्हेगारांवर कारवाई करावी. हा कारखाना मुळात कोणी विकत घेतला याचा शोध तुम्ही आहे आणि विकत घेण्याइतपत संपत्ती आली कुठे? याच्यामध्ये कारखान्याच्या त्या उद्घाटनाच्या वेळेला नव्याने जेव्हा झालं विकत घेतल्यावर, तेव्हा तिथे कोण कोण उपस्थित होते? त्या सगळ्यांचे पैसे त्याच्यामध्ये जिंकले आणि जे भंगारातून 30 कोटी रुपये जमा झाले ते सुद्धा ह्या लोकांनी गिळले. कामगारांना काही मिळालेलं नाही. माझं अमित शहांना विनंती, मागणी आहे की यात राजकारण न आणता कामगारांच्या चुली पेटायला हव्यात, ही आमची भूमिका आहे. आपण या देशाचे
केंद्रीय सहकार मंत्री आहे. केंद्रामध्ये प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन झालंय. नाहीतर सहकार हा राज्याचा विषय आहे, केंद्राचा नव्हता. मी सहकारातला एक फार मोठा कार्यकर्ता वगैरे सांगू, गृह खात्याबरोबर आपण सहकार खातं घेतलेलं आहे. त्याच्यामुळे सहकार खात्याची जबाबदारी आहे की सहकारातून उभा राहिलेला कारखाना कोणी भंगारात काढत असेल आणि त्याची विक्री 1000-1500 कोटीला करून माल मिळवणार असेल, कामगारांची देणी देणार नसतील, कामगारांचे पगार थकलेले आहेत, कामगार रस्त्यावर आहेत, अशा वेळेला माझी त्यांना विनंती. आणि परत जेव्हा मी 6 तारखेला जाईन तेव्हा या कारखान्यासंदर्भात परत त्यांच्याकडे मी कामगारांच्या प्रतिनिधी संदर्भात बैठक मागणार. नगरविकास खात्याच्या संदर्भाचा प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली की केंद्राकडून आलेले पैसे किंवा वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या नगरविकास खात्यात व्यवस्थित राबवत दिले होते आणि या संदर्भात पुन्हा एकदा फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना नाराजी व्यक्त केली. जर अशा प्रकारचा केंद्रीय निधीचा अपहार नगरविकास खातं करत असेल, नगरविकास मंत्री लाडके अमित शहाचे लाडके, त्याचा अर्थ केंद्र आणि नगरविकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगनमत आहे. एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे. नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग MMRD असेल, इतर काही प्रकल्प असतील, महापालिका, 27 महानगरपालिका, नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल, जर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल, ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल, हा भ्रष्टाचार आहे. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे. त्यांना तो अधिकार आहे. नुसतं चावचाव रडून चालणार नाही ना, त्या बातम्या पेरून अशा खंबीरपणे राज्याचे, महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नगरविकास खात्याच्या भ्रष्टाचारावर त्यांनी जनतेला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे की कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे. 2 लाख कोटीची कामं नगरविकास मंत्र्यांनी काढली मुंबईत, त्याचा काही आता पत्ताच नाही. ठेकेदारांना कामाचं वाटप झालेलं आहे आणि त्या 2 लाख कोटीवर 25% आधीच घेतलेल्या, विचार करा किती पैसे. मी हे जबाबदारीनं बोलतोय. नुसते कागदावर कामं काढली आहेत, प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही. 2 लाख कोटी रुपयांची कामं आपल्या नगरविकास मंत्र्यांनी ठेकेदारांना परस्पर दिलेली आहे. काही आता पत्ता रेकॉर्ड महापालिकेत त्याचा नाही, पण ॲडव्हान्समध्ये दलाली घेतली आहे, कमिशन घेतलं आहे 25%. म्हणजे किती 1000 कोटी त्यांनी घेतले. हा केंद्राचा पैसा आहे, राज्याचा पैसा आहे हे बोलत नाही, हा जनतेचा पैसा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचं नाव काढल्यावर त्यांचा आत्मा तिळ तुटतो. भ्रष्टाचार आता काढतात, त्याचा काढतात, 50 वर्षापूर्वीचा काढतात. अरे तुमच्या नाकासमोर 1 वर्षात भ्रष्टाचार सुरू आहे, तो काढा. नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रासमोर एक नवा पायंडा पाडा. संजय यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की जे काही गणपती मंडळ आहेत त्यांनी आता डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य वाजवावीत आणि यासाठी कोण पैसे देत नसतील तर माझी बॅग उघडीच आहे, मी अशा व्हिडिओना घाबरत नाही. ठीक आहे. आता ह्याच्यावरती आपण काय बोलू शकतो? बॅग उघडी आहे त्यांची, कारण हे जे लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेत आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा, हा स्पष्ट संदेश आहे. तर मतचोरीचा जो मुद्दा आहे, याआधी राहुल गांधी, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता राज ठाकरे तो मुद्दा बोललो मी काल. नाही, पण या माध्यमातून इंडिया अलायन्स मध्ये राज ठाकरे येऊ शकतात का? कारण मुद्दा एकच आहे आणि आपण बघितलं 2019च्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे त्यावेळेसचा जो विरोधी पक्ष होता, राहुल गांधी असतील, शरद पवार असतील, यांच्या सोबत होते. त्यामुळे कदाचित या सगळ्या हा विषय चर्चेचा आत्ता या क्षणी नाही, पण होट चोरी हा राष्ट्रीय मुद्दा आहे. जे आमच्या इंडिया आघाडीत नाहीत किंवा महाविकास आघाडीत या क्षणी नाहीत, त्यांना सुद्धा या प्रश्नानं चिंतित केलेलं आहे. इतकंच कशाला, भारतीय जनता पक्षामध्ये अनुराग ठाकूर सारखे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा होट चोरीचा मुद्दा शेवटी आणलाच ना समोर. त्यांचा मुद्दा आहे की काँग्रेसनं होट चोरली, म्हणजे होट चोरी होते. राज ठाकरे यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो विधानसभा निवडणुकानंतर तात्काळ त्यांनी या विषयावर आपलं मत व्यक्त केलं होतं, हे मी काल आपल्याला सांगितलं.
की मतं जी मिळतात ती जातात कुठे. शिवसेना पक्षप्रमुखांनी म्हणजे माननीय उद्धवजीने सुद्धा हा मुद्दा लगेच मांडला की मतं गेली कुठे. आम्ही मतदार जो मत देतोय, बटन दाबतोय, ते मत नक्की कुठे जात आहे हे कळत नाही म्हणजे घोटाळा. आम्ही जेव्हा मतपत्रिकेवर मत शिक्का मारतो आम्हाला दिसतंय की आम्ही कोणाला मत देतोय, आम्ही ते मत टाकतो आणि ते मोजलं जात आहे. पण ईव्हीएम मध्ये असं होत नाही. राज ठाकरे यांनी तोच मुद्दा मांडलेला आहे आणि आम्ही त्यांचं त्या भूमिकेबद्दल स्वागत केलेलं आहे. या क्षणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र, एवढंच मी सांगू शकतो. नाही, पण राऊत साहेब, याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की पराभव लपवण्यासाठी ही जी कारणं दिली जातात मतचोरीची, त्यावर त्यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून फेऱ्या लगावल्या ठाकरे बंधूंवर. ते असं म्हणतात की दिल को बहलाने के लिए गालिब ये खयाल अच्छा है. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री, पण देवेंद्र फडणवीस म्हणजे यशवंतराव चव्हाण नाईक, वसंतराव नाईक नाही किंवा वसंतदादा पाटील नाही. बरं का, आले बसले नशिबानं. त्याच्या पलीकडे त्यांच्या मताला या विषयावरती त्यांनी गांभीर्याने घेतला पाहिजे विरोधकांचा हा आरोप आणि चौकशी केली पाहिजे. पण ते शेरोशायरी, थिल्लरबाजी, चुटक्या घेणं, लुटक्या घेणं, त्याच्यातच राज्याचे मुख्यमंत्री अडकले. एकनाथ शिंदे त्या भ्रष्टाचारावर बोलतात पण कारवाईची हिंमत नाही. असा दुर्बळ मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलाय. त्याच्यामुळे तो अशा प्रकारची थिल्लरबाजी करणार. पुण्यात एक गणेशोत्सव सुरू होतो आहे. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंनाही आमंत्रण दिलेलं आहे, फडणवीसांनाही आमंत्रण दिलेलं आहे, अनेक नेत्यांना दिलेलं. उद्धव ठाकरे जाणारही आहेत. आम्हाला आमच्याशी बोलले ते. मनसे, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीचा श्री गणेशा या घरगुती गणपतीच्या दर्शनातून होईल. दोन भाऊ एकत्र आले ही मोठी गोष्ट नाही का? राजकारण होतच असतं, राजकारण होतच राहील. मुंबई महानगरपालिकेवर मराठी माणसाचा विजयाचा झेंडा फडकवण्यासाठी दोन भाऊ एकत्र आले असतील. त्यात आम्ही पक्ष बघत नाही, तर दोन भावांची ताकद, शक्ती आणि भावना पाहतो. आणि राजकारण करू ना आम्ही, आम्हाला राजकारण करायचंच आहे. आमचा जन्मच राजकारणात झालेला आहे बाळासाहेबांबरोबर. आम्ही राजकारण नक्की करू. पुण्यात अथर्व सुतार जे डिजिटल क्रिएटर आहेत त्यांनी मुस्लिम कारागिराला मूर्तिकाराकडून गणपती मूर्ती घेतली म्हणून त्याला टार्गेट केलं गेलं आणि व्हिडिओ त्याला डिलीट करायला लावला. कशा प्रकारे ट्रोलिंग चालू आहे? ट्रोलिंगपेक्षाही या राज्यामध्ये जे विष पेरलं जात आहे, जे विष पेरलं जातं ते भयंकर. याआधी सुद्धा आम्ही मुस्लिम कलाकारांकडून कामं करून घेतलीत ना धार्मिक, ते आमच्याकडनं करून घेतात. पण या राज्यात आणि या देशामध्ये अशा प्रकारची धर्मांधतेचं विष पेरून या राज्यामध्ये जे काय उत्पाद घडवला जातो ते अक्षरशः पाप आहे. या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान किंवा इतर धर्मात अशा प्रकारची तेढ कधीच निर्माण झाली नव्हती. जे भारतीय जनता पक्ष, मोदी, अमित शाह, फडणवीस यांची सरकार आल्यावरती केलं जातं. तिकडे संगमनेरला कुणीतरी गोडसे म्हणून बाळासाहेब थोरातांचा खून करणार आहे. हे याच पिढीतून निर्माण झालेल्या गोष्टी. चला, अध्यक्ष म्हणून अमित साटम यांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता झालेली आहे. मुंबईत पुन्हा एकदा मराठी चेहरा दिलेला आहे भाजपनं. शेलार मराठी नव्हते का? पुन्हा एकदा मराठी चेहरा आहे मुंबई महापालिकेच्या. मुंबईला मराठी चेहरा दिल्याशिवाय पर्यायच नाही कोणाला नाही. आता कोणाला नेमले मला माहित नाही, पण आशिष शेलार अनेक वर्ष या शहराचे अध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षामध्ये काय राजकारण उफळून आलंय मला माहित नाही की शेलारांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर जावं लागतंय. काहीतरी मुंबई भाजपात घडतं एवढंच मी सांगू शकतो. आप क्या हिंदी में बोलिए. महाराष्ट्र की कोऑपरेटिव सेक्टर में जिस तरह से भ्रष्टाचार हो रहा है और भ्रष्टाचार करने वाले उनके ही पार्टी के या उनके अलायंस पार्टी के लोग हैं, बड़े बड़े शुगर सम्राट है. नासिक का एक बड़ा कारखाना कोऑपरेटिव सेक्टर में है, निफाड कोऑपरेटिव शुगर फैक्ट्री.
कुछ सालों से बंद है भ्रष्टाचार की वजह से। हजारों कामगार, उनकी फैमिली सड़क पर है। 2 दिन के बाद वहां बड़ा आंदोलन होने वाला है। मैंने केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह जी को कहा है, भाई आप इतने बड़े नेता हो, गृह मंत्री हो, केंद्रीय सहकारिता मंत्रालय आपके पास है, तो ये हमारे महाराष्ट्र का एक कारखाना हमें चालू करके दीजिए, हम आपके आभारी रहेंगे। थैंक यू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।